सवारी मुळा अडचण आहे. त्या सवारीचा प्रॉब्लेम कोण सोडवणार आहे? गावाले कोण धरणारे कोण आहेत? इथं विषय कोणाकोणाचा आहे आता? तांबुळीचा आहे, इथं तांबुळी आणि तिथं बवडीवाली. मला ते लोक एकत्रित बसून निर्णय करावा लागेल ना. कसा आहे, तुम्हाला ते सवारी कुणाला द्यायची आहे? थोडं ऐकून घे, थोडं ऐकून घे, थोडं ऐकून. तिथला निर्णय तिथं व्हावा लागेल ना. त्या सवारीचा निर्णय तू करणार आहेस का? विना पिंजरे करणार आहेत का मी करणार आहो का राम करणार आहे का पाटील करणार आहेत का? त्या सवारीचा निर्णय आम्ही तर करणार नाही. तुमचे जे लोक आहेत सवारी कोणाला द्यायची का करायची ते तुम्हाला निर्णय करायचा आहे. इथला निर्णय ज्या वेळेस तुझा बाप नग म्हणला तुझ्या बापानं धरला, आजा नग म्हणला बापानं धरला, बाप नग म्हणला 2-3 वर्ष कोणी धरलं नाही. तुम्ही सगळे लोक म्हणलो की आम्हाला धरायचं आहे, म्हणलो का? हट्टापोटी दिलो आम्ही, म्हणलो का तुम्ही? मग या लोकांना मी समजावून सांगितलो, त्यांचा मान त्यांना द्या. हे सगळ्या कलालाच्या लोकांना मी घरी बोलवून घेतलो, त्यांचा मान त्यांना द्या. तुम्ही मान तोडत बसू नका. त्या प्रमाणात तुला दिलं, त्या प्रमाणात तू सुरुवात केला. आता त्या सवारीचा आणि या सवारीचा संबंध जरी असला तो प्रश्न कोण सोडवायचा आहे? तुमचे जे धरणारे करणारे त्यांना सोडवायचं आहे ना. हा? मग तुम्ही ते बसा ना, तुमचे तुम्ही बसा, तुमचे तुम्ही सोडवा. त्याच्यामध्ये दुसरे कोण? हा, तुम्हाला दुसऱ्याला सोडवायचं बोलवायचं असेल तर बोलवा, गावातल्या 4 लोकांना. कसं आहे, कुठला संबंध कुठं आणून तुम्ही